श्री गणरायाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असताना एवढी सगळी गुणी मंडळी इतक्या विनयशीलतेनं, नम्रतेनं, शालीनतेनं गौरव करतायत, सत्कार करतायत, सन्मान करतायत. खरं तर तुम्ही सगळे भाग्यवान मंडळी आहात. मी इथं आल्यापासून हे म्हणतोय की लोक दूरवरून हजारो किलोमीटरवरून ज्या पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात त्या पंढरीश पांडुरंगाच्या चरणाशी तुम्ही सर्वजण विराजित आहात. मी सातत्याने एक बाब म्हणत असतो. राजकुमारजी पवार सरांनी मला इथं आमंत्रित केलं. सर, या महाराष्ट्राच्या संस्कृतीला जर निहाळायचं असेल तर या महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या टेहळणीचा बुरुज म्हणजे पंढरपूरवासी पंढरीश पांडुरंग आहे. ज्या काळी वर्णव्यवस्थेचं जोखड या महाराष्ट्राच्या मातीत आहे, हा नीच तो उच्च हे भेदाभेद या महाराष्ट्राच्या मातीत आहेत, अशा वेळी पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीरावरच्या वाळवंटात संत ज्ञानेश्वर नावाच्या ब्राह्मणाला संत चोखामेळा नावाचा महार उरावरी भेटायचा. हे सामाजिक परिवर्तन या पंढरीच्या पांडुरंगानं सगळ्या जगाला दाखवून दिलं. हे सामर्थ्य त्या पंढरीश पांडुरंगाचं. त्या पांडुरंगालाही सुरुवातीलाच वंदन या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून या ठिकाणी मी करतोय. बाळांनो, मी व्याख्यानाला गावोगावी फिरत असतो. बीडला राहतो, कधी पुण्यात असतो आणि पुण्यातून एके दिवशी मला व्याख्यानासाठी नागपूरला जायचं होतं. नागपूरला व्याख्यानाला जायचंय. आता जायचं कसं? नागपूर इतकं दूर अंतर आहे. नागपूरला जायचं कसं असा प्रश्न माझ्या मनात आहे. मग मी ठरवलं की संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद, तिथं रेल्वे स्थानकावरती जाऊन रेल्वेचं तिकीट बुक करायचं आणि नागपूरला जायचं. रेल्वेचं तिकीट बुक करायला रेल्वे स्थानकावरती गेलो, पण भर दुपारी भली मोठी रांग तिथं होती. त्या रांगेत मी लागलो. दुपारी 12-1 वाजले. बराच 1-2 तासाचा वेळ गेला. रांगेच्या मधोमध मी आलो. माझा नंबर काही येत नव्हता. पोटात भुकेचे कावळे ओरडत होते. आता कसा करायचं कसा हा प्रश्न होता. त्यावेळी एक अतिशय आनंदाने आवाज कानावरती आला, शेंगा घ्या, शेंगा, गरम गरम शेंगा, भाजलेल्या शेंगा, घेता का शेंगा? एक बाबा डोक्यावरती गरम गरम भाजलेल्या शेंगा बाळानं विकत होते. मी त्या बाबांना जवळ बोलावलं आणि त्या बाबांना विचारलं किती रुपयाला शेंगा आहेत. बाबांनी 10 रुपये सांगितलं. 10 रुपयात छोटीशी टोपली माझ्या हातात दिली. बाबांना दिलेल्या शेंगा मी खायला लागलो. खात होतो शेंगा. एका हाताने शेंगा खायचो फोडून आणि दुसऱ्या हातात टरफली साठवायचो. नंबर जवळ येत होता. सगळ्या शेंगा खाऊन संपल्या. पोटाची भूक सुद्धा शमली होती. आणि प्रश्न नंतर बाळांनो असा पडला, तुम्हालाही पडला असेल, की शेंगाच्या हातातल्या टरफलांचं काय केलं? पाठीमागचा माणूस होता, तोही शेंगा खात होता. मला प्रश्न पडला, पाठीमागं टाकावीत तर तो माणूस उभा आहे, उजव्या बाजूला टाकावीत तर इथला सुरक्षा रक्षक आहे, डाव्या बाजूलाही तो सुरक्षा रक्षक आहे, समोर तर भली मोठी गर्दी आहे. शेंगाची टरफलं टाकायची कुठं? पाठीमागच्या माणसाला विचारलं, म्हटलं का हो काका, तुम्ही इतका वेळच्या शेंगा खाताय, शेंगा खाऊन संपल्या, मला सांगा ना ही टरफलं टाकायची कुठं? तो म्हणला, टाका समोरच्याच्या खिशात. म्हटलं असं कसं? त्याला समजलं तर तो मारेल मला. ते मागचे काका मला असं म्हणाले, इतका वेळपासून शेंगा खाऊन टर्फल मी तुमच्या खिशात टाकतोय, तुम्हाला कुठं समजलं? म्हणजे याची टर्फल त्याच्या खिशात, त्याचं ते त्याच्या खिशात. इतका राजकीय सामाजिक सगळा जीवघेणा वातावरण परिस्थिती निर्माण झाली असताना, चंगळवादी वातावरण या मातीत निर्माण झालेलं असताना सुद्धा आस्था प्रतिष्ठानच्या या सगळ्या सहकार्याने आणि कार्यकर्त्यांनी ज्या विचारांतून हा कार्यक्रम आयोजित केलाय, त्यांच्या विचारांसाठी सर्वप्रथम टाळ्यांच्या गजरात आपण त्या सगळ्यांचं अभिनंदन या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी केलं पाहिजे असं मला आवर्जून वाटतं. जे आदरणीय तानाजीरावजी वाघमोडे देशमुख साहेबांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होतोय. आपले या आस्था प्रतिष्ठानच्या तिसंगीचा राजा गणेशोत्सव समितीचे मार्गदर्शक असलेले राजकुमारजी पवार साहेब आहेत, ज्यांच्या माध्यमातून मी इथं उपस्थित आहे. त्यानंतर अविनाशजी रुपणवर साहेब आहेत, अध्यक्ष अक्षय रुपणवर आहेत, उपाध्यक्ष दिनेशजी लंगोटे आहेत, खजिनदार असतील, सचिव असतील, सदस्य असतील, रोहितजी पवार, ऋषिकेशजी आहेरकर, अजयजी मुलानी, ही सगळे तरुण सहकारी आहेत. त्यांचे सुरुवातीलाच मनापासून आभार या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. माझ्या समवेत आमच्या बीडवरून सगळ्या महाराष्ट्रभर ज्यांचं सूत्रसंचालन ऐकलं जातं ते अतिशय सुंदर आवाजाचे धनी, एका उत्तम कीर्तन महोत्सवाचे आयोजक माधवजी चाटे सर या ठिकाणी उपस्थित आहे. पंढरपूरच्या आपल्याच या परिसराच्या आदरणीय रेखा चंद्रराव मॅडम उपस्थित आहेत. या गावातील ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, उपसरपंच सगळे आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित असलेले सगळे आणि समोर उपस्थित असलेले तुम्ही माझे सगळे चिमुरडे तरुण मित्र आणि मैत्रिणींनो, थोडक्यात काही गोष्टी मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सांगणार आहे, त्या फक्त तुम्ही शांततेनं ऐकाव्यात अशी एक अतिशय नम्रतेची विनंती मी तुम्हाला करेन. या वाळवंटातून स्वस्तिपद्म रेखण्याचं सामर्थ्य असलेली ही पिढी आहे. या नभाला नेत्रात कोंडण्याचं सामर्थ्य आपल्या डोळ्यात साठवणारी ही सगळी पिढी आहे. आणि आपल्या गावची ही पिढी
उत्तम मार्गाने तुम्ही सगळे चालावेत, समाजाला नवी दिशा प्राप्त करून द्यावी, या जाणीवेतून तुमच्यासाठी बाळांनो या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। स्वामी विवेकानंद असं म्हणायचे, तुम्ही तुमच्या देशातल्या युवकांच्या तरुणांच्या ओठावरचं गीत मला सांगा, तुमच्या देशाचं हित मी तुम्हाला सांगेल। बाळांनो, तुमच्या ओठावरती जर समाजाच्या, कुटुंबाच्या, आई वडिलाच्या, गावाच्या विकासाचं गीत जर असेल तर आपल्या देशाचं हित सुद्धा उज्ज्वल असल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आज तुम्ही विद्यालयात आहे, शाळेत आहे, 10वी 12वीला आहे, उद्या पुण्याला मुंबईला तुम्ही महाविद्यालयात जाल। विद्यालयातून महाविद्यालयात जाता जाता तरुणांची पावलं सर मध्यालयात कधी जातात हे आम्हाला कळत नाही, हे समाजाचं वास्तव आहे। आणि म्हणून तुमच्या पावलांची दिशा विद्यालयातून महाविद्यालयात जाता जाता शहरोशहरी मध्यालयात जाऊ नयेत म्हणून तुमच्या गावातच तुमचं प्रबोधन घडून आणण्याच्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। पालक मंडळी आणि तुमचे सगळे शिक्षक अतिशय कमी संख्येने या ठिकाणी उपस्थित असले तरी त्यांना मला आवर्जून एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे। एखाद्या व्यक्तीने शेतातून धावत धावत घरात यावं, घरात त्याची पत्नी बसलेली असावी, दारामध्ये अंगण आहे, अंगणात चूल असावी, चुलीवरती दूध तापवण्यासाठी ठेवलेलं असावं, आलेल्या माणसानं पाहावं, दारात चूल आहे, चुलीवरती दूध आहे, पण दूध उतू जात आहे, त्या व्यक्तीनं धावत धावत घरात जावं आणि घरात जाऊन स्वतःच्या पत्नीला वाटेल त्या शिव्या द्याव्यात आणि म्हणावं, हे बाई तुला समजतं का, दारात चुलीवरती दूध ठेवलंयस तापवायला, ते दूध उतू चाललंय, तरी तू घरात मौज मजा करत बसली आहे। त्यावेळी त्या बाईनं, त्या पत्नीनं त्या पतीला दिलेलं उत्तर चाटेसर फार मार्मिक होतं। ती बाई असं म्हणते, ती महिला असं म्हणते, अहो दारात अंगणामध्ये चुलीवरती ठेवलेलं दूध उतू जात आहे, ते उतू जात असलेलं दूध पाहून तुम्ही घरात येऊन इतका वेळपासून माझ्याशी भांडताय, माझ्या अंगावरती येताय, हात उघडताय, त्यापेक्षा दारातच जर तुम्ही त्या चुलीतला जाळ थोडासा पाठीमागं उडला असता तर ते दूध उतू जायचं वाचलं असतं। आपलंही तेच होत आहे। या पिढीला उतू जाण्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला विकारांचा जाळ माझ्या पालक मंडळींनो, माता बावल्यांनो आणि शिक्षक मंडळीला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पाठीमागं खेचावा लागेल आणि त्यासाठी आजच्या या अशा प्रबोधनाच्या कार्यक्रमांचं महत्व आहे। ती अतिशय उन्नत अशा स्वरूपाची गोष्ट या ठिकाणी साजरी होती आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही म्हणत असाल मित्रांनो, आम्ही लहान आहेत, आम्ही खोड्या केल्या तरी चालतात, आम्ही लहान आहे, आम्ही चुकलो तरी चालतो। पालक म्हणत असतील आपले, तर काय होतं, चुकलाय तो लहान आहे, काय होतं करू द्या तो लहान आहे। लहान वयात आपल्या अंगी सामर्थ्य नसतं असं आपल्याला वाटतं, लहान वयात आपल्या अंगी शक्ती नसते, विचार नसतात असं आपल्याला वाटतं। परंतु मित्रांनो, जग ज्यांना आई बाप सोडून गेल्यानंतर विटा मारायचे, शेण फेकून मारायचे, दगड मारायचे, ते विश्व माऊली ज्ञानोबाराय स्वतःच्या ताटीचं दार लावून आसव ढाळत देवाचं चिंतन करत ज्यावेळी बसले, 5 ते 7 वर्षाची तुमच्यासारखी चिमुरडी मुक्ताई खिडकीतून, त्या ताटीच्या खिडकीतून आपल्या ज्ञानोबारायाला विनवताना, भावाला विनवताना म्हणते, विश्व रागे झाले वणी, संती सुखी भावे पाणी, तुम्ही तरुणी विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा। संत हा शब्द वारकरी संप्रदायात सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या वयाच्या चिमुरड्या मुक्ताईच्या मुखातून उमटला, हे लक्षात घ्या। त्या मुक्ताईचं वय लहान नव्हतं का? वयाच्या 16व्या वर्षी नेवास्याच्या पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या त्या ज्ञानोबा बाऊलींनी वयाच्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेऊन या विश्वाला पसायदान दिलं आणि या विश्वाला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली। संस्कृतात असलेलं सगळी भगवद्गीता भावार्थ दीपिका आपल्या मराठी भाषेतल्या आपल्या माणसांना कळावी म्हणून जैसे साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, हे अमृतानुभवी मराठी शब्द या मातीवरती उमटवले। त्या ज्ञानोबांचं वय तुमच्या इतकंच नव्हतं का मला सांगा? वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषणम नावाचा ग्रंथ लिहिणारे डच, पोर्तुगीज, फ्रेंच, मोगल 5 आघाड्यांवर एकाच वेळी निकराचे पंजेफाड करत केवळ 32 वर्ष राजसिंहासनावर बसून सुद्धा एकही लढाई न हरलेले छत्रपती संभाजीराजे तुमच्याच वयाचे होते की नव्हते मला सांगा? वयाची बंधनं आता आपल्याला पाळायची नाहीयेत, आपल्या अंगी सुद्धा सामर्थ्य, त्या सामर्थ्याची जाणीव आता तुम्हाला होणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे बाळांनो, हे लक्षात घ्या। माझ्या सगळ्या चिमुरड्या मित्रांनो, आज कोरोना सारखा काळ येऊन गेला, या कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये तुमच्या हातात मोबाईल आला, मोबाईलवरती तुमच्या सगळ्यांचं शिक्षण आलं, मोबाईल म्हटल्याबरोबर तुमच्या नजरा खाली होतात। एक गोष्ट लक्षात घ्या, एक काळ होता आपले आई बाबा म्हणायचे, बाळा ठेवतो मोबाईल आणि अभ्यासाला बस। आता त्यांना असं म्हणावं लागतंय, बाळा घेतो मोबाईल आणि अभ्यासाला बस। त्या मोबाईल वरतीच आमचं सगळं आता येऊन ठेपल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र त्या मोबाईल मध्ये आपण किती वेळ घालवतोय, मोबाईल मध्ये आपला किती वेळ जातो हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या। मोबाईल वरती मला टीका करायची नाहीये,
येणारा प्रत्येक वक्ता मोबाईलच्या बाबतीत तुम्हाला सांगत असेल, परंतु त्या मोबाईल सारख्या साधनाच्या नादी लागून आपल्या आयुष्याची जी विल्हेवाट तुम्ही आम्ही लावतो आहोत त्यापासून तुम्ही सावध होणं बाळांनो सगळ्यात जास्त गरजेचं आहे. माझ्या मित्र मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, लक्षात घ्या, ही बाब तुम्ही समजून घेतली पाहिजे. आज तुमच्याच वयाचा हा सोशल मीडिया या देशात आला, तुमच्या इतकंच वय त्याचा आहे, पण तो सोशल मीडिया आणि तो मोबाईल तुम्हाला वापरतो की तुम्ही त्या मोबाईलला वापरतो, हा सगळ्यात मोठा प्रश्न या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला विचारायचा. आमच्या ओठावरचं बोलणं आता आपण आपल्या बोटावरती आणलंय. बोटाच्या एका क्लिकनं आपण आपल्या बाबाला बाय म्हणतो, आईला मम्मी म्हणतोय. बोटाच्या एका क्लिकनं तुम्ही आणि मी व्यक्त व्हायला लागलोय. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना एकाने प्रश्न विचारला होता की तथागत विष म्हणजे काय? विष म्हणजे काय बाळांनो? विष म्हणजे काय? तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी उत्तर दिलं होतं, एखाद्या गोष्टीचा अतिरेक जेव्हा होतो तेव्हा त्याला विष असं म्हटलं जातं. ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट कधीच खायचा नसतो. मोबाईल नावाचा हा ऊस आहे, तो गोड आहे, पण तुम्ही आम्ही आज त्याला मुळासकट खातोय म्हणून तुमची आमची ही अवस्था आज निर्माण होत असल्याची आपल्या लक्षात येते. काही घटना मी तुम्हाला सांगणार आहे. मोबाईलमुळे काय होत आहे? तुमच्या ब्रेनवरती परिणाम होतोय, मस्तिष्कवरती परिणाम होतोय. ब्रेन ट्यूमर नावाचा आजार तुम्ही घरी गेल्यावर एकदा सर्च करून पहा. तो आजार आज मोबाईलमुळे व्हायला लागलाय. मोबाईलमुळे घडणाऱ्या घटना मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. 9 वर्षाची लेकरं इथं असतील सर गावातली. पिंपरी चिंचवड नावाच्या शहरात, पिंपरी चिंचवडला आई वडील कामात व्यस्त असायचे. लेकराच्या हातात मोबाईल काढून द्यायचे. पोरगं मोबाईल बघत राहायचं. त्याचं मानसिक संतुलन पूर्णतः संपलं. मोबाईलवरती ते पिक्चरच्या स्टोरीज आणि सिरीज बघायचं. आत्महत्या कशी करतात हे पिंपरी चिंचवडच्या 9 वर्षाच्या लेकरांना मोबाईलवरती पाहिलं. हाऊ टू सुसाईड कशी करायची, आणि ते पाहून त्यानं स्वतःचा टेडी बिअर नावाचा जो छोटा बाहुला आहे त्या बाहुल्याला फाशी दिली. त्या 9 वर्षाच्या बाळाला वाटलं माझा टेडी बिअर मेला. त्या दुःखात त्या 9 वर्षाच्या लेकरानं खिडकीला गळफास लावून आत्महत्या केली. ही सत्य घटना अगदी अलीकडच्या काळात पिंपरी चिंचवड नावाच्या शहरात घडली. हे वास्तव आहे. एवढंच नाही, आळंदी, दानोबा माऊलींच्या आळंदीमध्ये 10वीला 90% पडलेलं एक लेकरू आहे. त्या लेकरावरती फक्त वडील एकदा मोबाईल पाहतोय म्हणून ओरडले सुट्ट्यांमध्ये. त्याला प्रचंड मोबाईलचा छंद लागला, गेमिंगचा. ओरडल्यामुळे फक्त त्या पोरानं मानसिक संतुलन खोऊन आत्महत्या केली. आमच्या छत्रपती संभाजीनगरचं एक पोरग, 16 वर्षाचं पोरग आहे. त्याचे वडील इंग्लिशचे प्राध्यापक आहेत. त्या 16 वर्षाच्या लेकरावरती वडील मोबाईल पाहताना सतत रागावतात, चिडतात. ते क्राईम फाईल्स बघायचं पोरग. बापावरच्या रागापोटी त्या 16 वर्षाच्या लेकरानं व्यायाम करायचे जे डंबेल्स असतात ना, डंबेल्स बापाच्या डोक्यात घालून बापाचे कवटी फुटेपर्यंत वडिलांना मारलं. वडील वारलेत की नाही, मेलेत की नाही याची त्याला शंका आहे म्हणून तो आपल्या किचन मध्ये गेला. भाजी कापायची सुरी घेतली, त्या सुरीनं वडिलांवरती 86 वार त्या लेकरानं चाटेसर केलेत. हे वास्तव आज समाजात तुम्हाला आणि मला पाहायला मिळत आहे. एवढंच नाही, एक मुलगी आहे, चॅटिंग करतीये मोबाईल पाहत पाहत आपल्या प्रियकरासोबत व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्रामवरती चॅटिंग करत करत तिचं मानसिक स्वास्थ्य इतकं हरवलंय माझ्या तरुण लहान भगिनींनो. त्या पुरीकडे बंदूक होती, मोठ्या घरची पोरगी आहे. ती बंदूक डोक्यावरती लावून स्वतःच्या प्रियकराला सेल्फी काढून पाठवण्याच्या नादात त्या पोरीच्या हातून मोबाईल ऐवजी बंदुकीचं बटन कधी दबलं, तिच्या मेंदूचा चेंदा कधी झाला हे तिला कळलं ना. इतकं आमचं मानसिक स्वास्थ्य आज तुम्ही आम्ही हरवून बसतोय या मोबाईलच्या पायी. हे सगळ्यात पहिल्यांदा वास्तव लक्षात घ्यावं लागेल. अगदी काल परवाची ती पबजी नावाचा ऍप असतानाची घटना आहे. आपल्याच या सोलापूर जिल्ह्यातला एक पोरगा पबजी खेळत खेळत टेंभुर्णी पर्यंत कधी चालत गेला त्याचं त्याला कळलं नाही. टेंभुर्णी पर्यंत चालत गेलाय. एका माणसाला सेल्फी काढायचा प्रचंड छंद, नुसत्या सेल्फी काढायचा, दिवसभरात प्रचंड सेल्फी काढायचा. एके दिवशी त्यानं 200 सेल्फी काढल्या. 200 सेल्फी, एकही सेल्फी त्याला आवडला नाही. टेन्शन मध्ये त्यानं फाशी घेऊन आत्महत्या केली. एवढं मानसिक स्वास्थ्य या मोबाईल पायी आज हरवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बाळांनो, मुक्तांगण नावाची एक संस्था आहे, मुक्तांगण नावाची पुण्यात. ज्या मुक्तांगणला काय होतं माहितीये का? व्यसनमुक्ती केंद्र. व्यसनमुक्ती. कुणी जर दारू पित असेल प्रचंड त्याला तिथं नेऊन टाकायचं. कुणी गुटखा खात असेल त्याला तिथं नेऊन टाकायचं. कुणी गांजा पित असेल त्याला तिथं नेऊन टाकायचं. ही जी व्यसन करणारी लोक आहेत त्यांच्यासाठी तिथं सेपरेट अशा रूम्स घेतलेल्या आहेत. आणि त्या मुक्तांगण मध्ये अलीकडच्या काळात एक स्वतंत्र युनिट स्थापन केलंय. काल परवा आम्ही तिथं गेलो होतो. ज्या ठिकाणी मोबाईलचं व्यसन असलेल्या तुमच्या वयातल्या लेकरांना तिथं नेऊन टाकल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे मोबाईल सारख्या व्यसनावरती आता व्यसन केंद्र स्थापन करावी लागतात. यासारखी दुःखद गोष्ट कुठली आहे? विनोबा भावे, शाळेत तुम्हाला गुरुजी विनोबा भावेंचं नाव सांगत असतील. विनोबा भावे असं म्हणायचे, भावना ही माणसाच्या जगण्याची अभिरुची.
भावना ही आमच्या जगण्याची अभिरुची आहे. आम्ही माणूस म्हणून आमच्या भावनेच्या बळावरती ओळखलं जातो, पण आमच्या भावना आज मोबाईलमुळे मरतायत. मला सांगा बाळांनो, आईला कधी आपण भरगच्च करकचून मिठी मारल्याचं तुम्हाला आठवतंय का? आपल्या वडिलांना करकचून आनंदानं मिठी मारल्याचं आपल्याला कधी आठवतंय का? आई बाबाशी मुक्तपणे संवाद केल्याचं आपल्याला कधी आठवतंय का? हा संवाद जर हरवत असेल तर तुम्ही माणूस म्हणून संपाल. माझ्या चिमुरड्या मित्रमैत्रिणींनो, एवढी गोष्ट तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं लक्षात ठेवायची. फेसबुकवर, इंस्टाग्रामवर लाईक्स वाढवत बसता तुम्ही. फेसबुक, इंस्टाग्रामवर लाईक्स वाढवत बसण्यापेक्षा स्वतःची लायकी वाढवा. आपोआप तुमचे फेसबुक, इंस्टाग्रामवरचे लाईक्स वाढल्याशिवाय नाही. व्हॉट्सअपवर स्टेटस टाकताना, स्टेटसचा खेळ करताना व्हॉट्सअपवरती स्टेटस अपडेट करत बसण्यापेक्षा स्वतःचं आई बापाची मान शर्मेनं खाली होणार नाही, ती अभिमानानं उंचावेल असं स्वतःचं स्टेटस निर्माण करा. लोक तुमचं स्टेटस टाकल्याशिवाय राहत नाहीत. हे वास्तव आहे, हे वास्तव. आज स्नॅपचॅटवर इमेजेसचा खेळ तुम्ही करता. त्या इमेजेसच्या मोहात अडकून पडण्यापेक्षा स्वतःची स्वतंत्र इमेज निर्माण करा. आपले आदर्श कोण आहेत? पुष्पा नावाचा चित्रपट पाहता. पुष्पा आणि काय म्हणतात, झुकेगा नाही साला, झुकेगा नाही साला. तो झुकेगा नाही साला वाला पुष्पा तुमचा आदर्श आणि आयडॉल असण्यापेक्षा दिल्लीला मुघलांच्या दरबारात जाऊन सुद्धा दिल्लीश्वर बादशाह समोर न झुकणारे छत्रपती शिवाजी महाराज तुमचे आदर्श असले पाहिजेत. न झुकणारे ते शिवाजीराजे तुमचे आदर्श असले पाहिजेत, तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. ही गोष्ट तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. स्वामी विवेकानंद कोणाकोणाला माहित आहेत? स्वामी विवेकानंदांचं नाव कोणी कोणी ऐकलंय? स्वामी विवेकानंद व आनंदाची गोष्ट. एकदा आपल्यासाठीच टाळ्या वाजवा. जास्तीत जास्त लेकरांना स्वामी विवेकानंद. बाळांनो, स्वामी विवेकानंद या सगळ्या देशाची भ्रमंती स्वामी विवेकानंदांनी केली. हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत स्वामी विवेकानंदांनी या देशाची भ्रमंती केली आणि हा सगळा भारत समजून स्वामी विवेकानंदांनी घेतला. आणि कन्याकुमारीला आल्यानंतर तुम्हाला माहित असेल, या भारताचा नकाशा पाहिल्यावर कन्याकुमारीला एक टोक आहे. त्या टोकावरती स्वामी विवेकानंद येऊन पोहोचले आणि स्वामी विवेकानंदांनी त्या नावाड्याला विनंती केली, समोर जो खडक आहे त्या खडकावरती मला जाऊन बसायचंय 3 दिवस साधण्यासाठी, मला तिथं सोडा. त्या नावाड्यानं जास्त पैसे सांगितले. विवेकानंदांना तो खर्च परवडणारा नव्हता. स्वामी विवेकानंदांनी त्या सागरात उडी घेतली जिथं बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, मध्य महासागर जो म्हणतात तो, ते दिनी सागर एकत्र होतात. त्या समुद्राच्या लाटेवरती स्वामी विवेकानंदांनी उडी घेतली आणि स्वामी विवेकानंद त्या कातळावरती खडकावरती जाऊन बसले. नीट ऐका, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, नीट ऐका बाळांनो. स्वामी विवेकानंद त्या कातळावरती खडकावरती जाऊन बसले आणि स्वामी विवेकानंदांनी 3 दिवस चिंतन केलं, साधना केली. या देशात मी जे दुःख पाहिलं, या देशात मी जो शोक पाहिला, या देशाचं जे मी वैविध्य पाहिलं, या देशातली जी सामाजिक परिस्थिती पाहिली, त्याचं चिंतन स्वामी विवेकानंदांनी केलं. आणि 3ऱ्या दिवशी स्वामी विवेकानंद पुन्हा एकदा कन्याकुमारीच्या त्या टोकावरती आले. कन्याकुमारीच्या टोकावरती आल्यावर विवेकानंदांच्या हातात एक वर्तमानपत्र. विवेकानंदांनी पाहिलं ते वर्तमानपत्र, पेपर वाचला. त्याच्यात एक बातमी आली होती. विवेकानंदांचं लक्ष त्या बातमीकडे गेलं. ती बातमी होती, कोलंबसनं, भूगोलात शिकवतात ना गुरुजी, कोलंबसनं अमेरिकेचा शोध लावला. त्या कोलंबसनं अमेरिकेचा शोध लावलेल्या घटनेला 400 वर्ष पूर्ण झालीत. 400 वर्ष त्या घटनेला पूर्ण झालीत म्हणून शिकागोला एक फार मोठी धर्म परिषद भरणार आहे त्या 400 वर्षाच्या स्मरणाबद्दल. आणि त्या धर्म परिषदेला स्वामी विवेकानंदांनी ते वर्तमानपत्रातली बातमी वाचली. विवेकानंद काय म्हटले माहितीये का आपल्या सवंगड्याला? विवेकानंद म्हणाले, ही धर्म परिषद माझ्यासाठी भरतीये, माझ्यासाठी शिकागोची धर्म परिषद. स्वामी विवेकानंदांनी जायचं ठरवलं, पण आपले गुरु रामकृष्ण परमहंस आहेत, ते निर्वातले, त्यांचं निधन झालंय. त्यांच्या पत्नी शारदा माता आपल्या गुरु आहेत, गुरुमाता आहेत. त्यांची परवानगी घेण्यासाठी विवेकानंद त्यांच्या आश्रमात गेले. शारदा माता काय करत होत्या माहितीये का? भाजी चिरत होत्या, चाकून भाजी सुरीनं चिरत होत्या. विवेकानंद शारदा मातेच्या जवळ गेले आणि शारदा मातेला हात जोडून म्हणाले, माते, शिकागोला धर्म परिषद भरती आहे, 400 वर्ष झालेत कोलंबसनं अमेरिकेचा शोध लावल्याबद्दल आणि त्या धर्म परिषदेला मला उपस्थित राहायचंय. स्वामी विवेकानंदांना मी जाऊ का असं त्या मातेला, शारदा मातेला विवेकानंदांनी विचारलं. आणि शारदा मातेकडून विवेकानंदांना उत्तराची अपेक्षा होती. शारदा माता काहीच बोलल्या नाहीत. नीट ऐका, शारदा मातेनं काय केलं, भाजी चिरण्याची जी सुरी होती ना, ती सुरी अशी फेकली समोर शारदा मातेनं. आणि स्वामी विवेकानंदांना त्यांनी हात केला की ती सुरी मला उचलून द्या. स्वामी विवेकानंदांना त्यांनी हात केला की ती सुरी मला उचलून द्या. कटाक्षानं तुम्ही ऐका, ही गोष्ट फार महत्वाची आहे. स्वामी विवेकानंदांनी ती सुरी उचलली, शारदा मातेच्या गुरुमातेच्या हातात दिली. शारदा मातेनं ती सुरी पाहिली आणि विवेकानंदांना त्या म्हणाल्या, बाळा, तू शिकागोच्या धर्म परिषदेला जाऊ शकतो. विवेकानंदांना कळे ना,
मी प्रश्न विचारल्या शारदा मातेनं उत्तर दिलं नाही ना. आता मला शारदा माता सुरी हातात दिल्यावर म्हणतायत की बाळा तू जाऊ शकतो. शारदा मातेला विवेकानंदांनी विचारलं की माते असं का केलं. मी विचारलं तेव्हा उत्तर दिलं नाही. सुरी खाली फेकली तुम्ही का, आणि सुरी हातात दिल्यावर मला का उत्तर दिलं. शारदा माता विवेकानंदांना असं म्हणतात की मी सुरी खाली फेकली, सुरी उचलून माझ्या हातात तू दिलीस बाळा. त्यावेळी त्या सुरीची मूठ माझ्याकडे होती, त्या सुरीची धार तुझ्याकडे होती बाळा. त्या सुरीची धार स्वतःच्या पोटाकडे धारण करण्याची क्षमता तू कमावलीयस. या जगाला कापू पाहणारी, छाटू पाहणारी, एक कुठल्याही दुःखदायक सुरींची धार धारण करण्याची क्षमता आता तुझ्यात निर्माण झालीयस बाळा. या जगाला धारण करण्याचं सामर्थ्य तुझ्यात आहे. तू शिकागोच्या धर्म परिषदेला ही शक्ती आपल्या संचारली पाहिजे. चिमुरड्या बाळांनो, माझ्या मित्र मैत्रिणींनो, या जगाचं, या कुटुंबाचं, समाजाचं दुःख कवेत घेण्याचं सामर्थ्य तुमच्या अंतःकरणात निर्माण झालं पाहिजे. शिकागोच्या धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद अंगावरती भगवे वस्त्र घालून गेले. जगातल्या सगळ्या धर्मांची ग्रस्त तिथं विद्वान लोक आली आहेत. भाषण करायचं तिथं प्रत्येकाला ठराविक वेळ दिलाय. विवेकानंदांना 4 मिनिटं. चौथा नंबर विवेकानंदांचा, कितवा भाषणासाठी चौथा. विवेकानंदांचा नंबर आला की स्वामी विवेकानंद म्हणायचे सॉरी तुम्ही उठा आणि तुम्ही भाषण करा. विवेकानंदांचा नंबर आला की शेजाऱ्याला विवेकानंद म्हणायचे की तुम्ही उठा महाराज साहेब आणि तुम्ही भाषण करा. लोकांना वाटायचं भगव्या वस्त्रातला हा व्यक्ती, अंगावरचे असले कपडे याला काही येत नाही की काय काय माहित, म्हणून बाकीच्यांना पाठवतोय. शेवटी 19वा नंबर आला. संयोजक म्हणाले स्वामीजी आता तुम्हाला उठावं लागेल आणि तुमचं भाषण करावंच लागेल. स्वामी विवेकानंद एवढा वेळ त्या सभागृहाचं, त्या परिसराचं निरीक्षण करत होते. स्वामी विवेकानंद त्या व्यासपीठावरती शिकागोच्या धर्म परिषदेच्या चढले. विवेकानंदांच्या मुखातून फक्त 2च शब्द बाहेर पडले, माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स. माझ्या बंधू आणि भगिनींनो, त्या व्यासपीठावरती उभा राहिलेला प्रत्येक जगातला, प्रत्येक देशातला, प्रत्येक धर्मातला माणूस उभा राहून लेडीज अँड जेंटलमेन्स म्हणायचा. पण स्वामी विवेकानंदांनी आमच्या संस्कृतीला, जगाला आमच्या संस्कृतीचं दर्शन दाखवून दिलं की या जगातल्या प्रत्येक माणसाला भाऊ आणि बहीण आम्ही समजतो. हे सामर्थ्य आमच्या अंतःकरणात. टाळ्यांचा गजर तिथं उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाच्या कानात गुंजत होता. एक सुंदर तरुणी परदेशातली तिथं उपस्थित होती. तिच्या कानात स्वामी विवेकानंदांच्या भाषणाचे ते शब्द आणि लोकांच्या टाळ्यांचा कडकडाट साठला. ती तरुणी शिकागोची धर्म परिषद संपन्न झाल्यानंतर विवेकानंदांच्या भेटीला आली आणि विवेकानंदांना भेटली. लक्षपूर्वक ऐका. स्वामी विवेकानंदांना भेटली आणि विवेकानंदांच्या जवळ गेली. विवेकानंदांना नमस्कार केला. स्वामी विवेकानंदांनी तरण्या विवेकानंदांनी त्या तरुणीला नमस्कार केला. आणि स्वामी विवेकानंदांना ती परदेशातली सुंदर तरुणी स्वामी विवेकानंदांना असं म्हणते शिकागोच्या त्या शहरात की स्वामी महोदय, माझी एक विनंती आहे, माझी एक इच्छा आहे. मी तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे, माझं सर्वस्व अर्पण करायला तयार आहे, पण स्वामीजी माझी एक इच्छा आहे. स्वामी विवेकानंदांनी इच्छा विचारली. ती तरुणी असं म्हणाली की स्वामीजी मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले माते क्षमा करा, मी तुमच्याशी विवाह करू शकत नाही, कारण मी भगवी वस्त्र धारण केलीत. मी गृहस्थाश्रम सोडून मी संन्यासाश्रम स्वीकारलाय. माझा धर्म मला विवाहासाठी परवानगी देत नाही. ती गृहिणी, ती तरुणी म्हणते नाही स्वामीजी मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. विवेकानंदांनी त्या सुंदर तरुणीला प्रश्न केला की माते तुम्हाला माझ्याशी विवाह का करायचा आहे. ती तरुणी स्वामी विवेकानंदांना असं म्हणते मी जर तुमच्याशी विवाह केला, तुम्ही इतके तेजपुंज, इतके तेजस्वी, एवढे बुद्धिमान आहात, मी जर तुमच्याशी विवाह केला तर तुमच्या पोटी जन्माला, आपल्या पोटी जन्माला येणारं लेकरू सुद्धा किती तेजस्वी होईल. स्वामी विवेकानंद नम्रतेनं त्या परदेशातल्या सुंदर तरुणी समोर हात जोडून असं म्हणतात माते विवाह करून पुन्हा बाळ होण्याची वाट बघत बसण्यापेक्षा माते मलाच तू माझा पुत्र का समजत नाहीस, मलाच तू तुझा पुत्र का समजत नाहीस. जगातल्या प्रत्येक स्त्रीला माते समान मानण्याची ही भूमिका, हे चारित्र्य आपल्या अंतःकरणात जर निर्माण व्हावयाचं असेल तर तो संस्कार सगळ्यात जास्त गरजेचा आहे. आपल्या आई वडिलांनी दिलेल्या संस्काराचं जतन करणं माझ्या मित्रांनो सगळ्यात जास्त गरजेचं आहे. शाळेत तुम्ही सगळे जाता, साने गुरुजी तुम्हाला माहित असतील. श्यामची आई नावाचं पुस्तक तुम्ही वाचलं असेल काही लोकांनी, किंवा माहित तरी असेल किमान आपल्याला. श्यामची आई नावाचं पुस्तक आहे. साने गुरुजी शाळेत जायचे. कुठल्या शाळेत जायचे? अशी गावात साने गुरुजींच्या शाळा नव्हती. साने गुरुजींना वसतिगृहात टाकलं होतं त्यांच्या आईनी. 4थीची परीक्षा साने गुरुजी पास झाले, घरी गेले सुट्ट्यांना, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना साने गुरुजी घरी गेले. 4थीची परीक्षा पास होऊन साने गुरुजींना वडील नाहीये, आई संगोपन करतायत आणि घरी पाहुणे आलेत. आईनं पाहुण्यांना जेवायला वाढलंय, तोपर्यंत पाहुण्याने स्वतःचं शर्ट एका खुटीला अडकून ठेवलंय घरातल्या. साने गुरुजींनी नकळतपणे त्या पाहुण्याच्या खिशातले पैसे
त्यांना पुस्तकं 5वीच्या वर्गासाठी खरेदी करायची म्हणून चोरली. पाहुणे जायला निघाले, 20 रुपयाची नोट साने गुरुजींनी त्या पाहुण्याच्या खिशातली चोरली. पाहुणे जायला निघाले, खिशे तपासायला लागले, खिशात पैसेच नाही. पाहुण्याने हलकल्लोळ केला, माझे पैसे काय झाले, माझे पैसे हरवले, पैसे हरवले. श्यामनी माझे पैसे घेतले वाटतं. श्यामची आई, साने गुरुजींची आई त्या पाहुण्यांच्या जवळ गेली आणि पाहुण्यांना म्हणाली, मला खात्री आहे माझा श्याम असं करूच शकत नाही. पाहुणे जायला निघाले, निघून गेले. साने गुरुजींना वाईट वाटलं. साने गुरुजी आईच्या जवळ गेले आणि आईला म्हणाले, आई किती विश्वासानं तू म्हणालीस की माझा श्याम चोरी करू शकत नाही. आई मला माफ कर, मी आता 4थीची परीक्षा पास झालोय, सुट्ट्यात आलोय, मात्र मी आता 5वीच्या वर्गात जाणार आहे आणि 5वीची पुस्तकं घ्यायला माझ्याकडे पैसे नाहीत आई. आपल्याकडे पैसे नाहीत आई म्हणून मी पाहुण्याच्या खिशातली 20 रुपयाची नोट चोरी केली. श्यामची आई, साने गुरुजींची आई त्यावेळी साने गुरुजींना म्हणाली, बाळा 4थीच्या वर्गात तुझ्या गुरुजींनी तुला शिकवलं असेल की कधीच चोरी करू नये. तो धडा जर तुझ्या अंतःकरणात उतरला नसेल तर 5वीची पुस्तकं वाचण्याच्या आणि 5वीच्या वर्गात जाण्याच्या तू काबिल नाहीयेस, हे लक्षात ठेव. साने गुरुजींच्या आईनं केलेला हा संस्कार, कधीच चोरी करू नये, हा साने गुरुजींच्या आईनं केलेला संस्कार हे शिक्षणाचं खरं मूल्य आहे. शिक्षणातून तुम्हाला काय घ्यायचंय पुढे मी सांगणारच आहे. काय शिकून शिकून तुम्ही करताय. साने गुरुजींवरती आईनं हा संस्कार केला. म्हणून पुण्यात साने गुरुजी पुढे जेव्हा वसतिगृहात शिकायला गेले, एक घर त्यांना ठरवून दिलेलं असायचं. जेवायला तुमच्या आमच्यासारखं घरी 3 टाइम जाऊन साने गुरुजींना जेवायला भेटत नव्हतं. एखाद्याच्या घरी भिक्षा मागायची, एक ठरवून दिलेलं घर, तिथली भिक्षा मिळेल आणि तेच खायचं. ते घर एके दिवशी लावलेलं आहे, घर बंद आहे, पोटात भुकेनं कावळ्या ओरडतायत, खायचं काय. साने गुरुजींना वाटलं मंदिर आहे, मंदिरासमोर देवालयासमोर 2-4 रुपये लोक आणून टाकतात, त्यातला एखादा रुपया उचलावा, पोटाची चिरीमिरी खाऊन भूक भागवावी. साने गुरुजी खाली तो रुपया घ्यायला वाकले, पण त्यांच्या कानावरती त्या दिवशीचा आईचा आवाज आला. आई म्हणाली, बाळा कधी चोरी करू नये. चोरी करशील तर 4थीच्या वर्गात शिकलेला संस्कार तू विसरशील, तू पुढच्या वर्गात जाण्यासाठी लायक नाहीयेस. आयुष्यभर साने गुरुजींनी कधी चोरी केली नाही, हा आईचा संस्कार साने गुरुजींनी कानात साठवला होता. म्हणून माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला मला ही गोष्ट आवर्जून या ठिकाणी, तुमचा मोठा भाऊ म्हणून मला ही गोष्ट सांगायची आहे. आई आणि बापानं दिलेल्या संस्कारा इतकी मूल्यवान गोष्ट या जगाच्या पाठीवरती कुठलीच नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आई आणि बापानं दिलेला संस्कार जर सोबत घेऊन चालाल तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. ही गोष्ट तुम्हाला खऱ्या अर्थानं लक्षात घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. एक कथा आहे, ती तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, बऱ्याच लोकांनी ती कथा ऐकली असेल. आई वडिलांच्या बाबतीत आपण फार संवेदनाहीन अलीकडच्या काळात झालो आहोत. काय काय गरज असते आई बापांना आपल्याला जन्म द्यायची. लेकरांनो लक्षात ठेवा, तुम्हाला आई बाप जन्म देतात, काय गरज असते जन्म देऊन तुमचं संगोपन करायची, काबाड कष्ट शेतामध्ये राबायची, कष्ट करायचे आणि तुमच्या सगळ्यांसाठी तुमच्यासाठी आयुष्य खर्ची घालतात आई बाप. काय गरज असते आई बापांना या सगळ्या गोष्टींची. कशासाठी करतात हे सगळं, तुमच्यासाठी करतात. याची जाणीव तुमच्यात आहे की नाही, हा प्रश्न मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारायचा आहे. आई बापानं दिलेल्या संस्काराची, आई बापाने केलेल्या कष्टाची जाणीव जर तुम्ही ठेवली तर तुम्हाला सांगायचं, या जगात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्या मित्रांनो. एक कथा तुम्हाला माहित असेल, एक चिमुरडं लेकरू, लहानपणी वडील वारलेले असतात, आई एकटी घरात असते, शेजाऱ्याच्या शेतामध्ये रस्त्यावरती खडी फोडायला, डांबराच्या रस्त्यावरती काम करायला उन्हाच्या पाऱ्यात ती आई जात असते. त्या लेकराला शाळेत नेऊन घालत असते. आई एका डोळ्यानं आंधळी असते. पोरग शाळेत जातं, गरीब घरचं पोरग 5वीच्या वर्गात. आई त्याला ज्यावेळी सोडायला जात असते, 5वीच्या वर्गातली पोरं त्याला चिडवतात, अरे तुझी आई तर आंधळी आहे, तुझी आई तर आंधळी आहे, तिला दिसत नाही. पोरं हिनवतात. त्या पोराला दुःख होतं, मला पोरं चिडवतात माझी आई आंधळी आहे म्हणून. त्या लेकराला वाईट वाटतं. 5वीच्या वर्गातलं तुमच्यासारखं लेकरू ते घरी येतं आणि आईला म्हणतं, आई आई माझे मित्र मला चिडवतात, तू आंधळी आहेस म्हणून, आई तू माझ्या शाळेत येत जाऊ नको, मला तुझी लाज वाटते. त्या आईच्या काळजाचा ठोका चुकून जातो. त्या आईच्या काळजात सर्र होतं, वेदना होतात त्या आईला. ज्या लेकराला जन्म देऊन स्वतःचं रक्त या मातीत गाळून, घाम गाळून ज्या लेकराला पोसलं, ते लेकरू मला म्हणते, आई मला तुझी लाज वाटते. पण आईचं काळीच ते आई चोरून त्या लेकराला शाळेत जाऊन पाहत असते. 7वीला ते पोरगं जातं, शाळेच्या गॅदरिंग मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतं. आईला विनंती करतं, आई तू येऊ नको बरं का, मला माझ्या शाळेतली पोरं चिडवतात, मित्र चिडवतात. आईला हेवा असतो, पोराचा आनंद असतो, पोराचा डान्स पाहायचा असतो. आई चुकून का होईना लांब कुठेतरी उभा राहून आडोशाला दडून त्या पोराचा डान्स पाहते. त्या पोराला चुकून आई दिसते. पोरगं घरी जाऊन पुन्हा आई समोर रडतं, आक्रोश करतं, म्हणतं, आई तुला सांगितलं होतं ना माझ्या शाळेत येऊ नको, मला तुझी लाज वाटते. आईच्या लाजेत पोरगं फार मोठं होतं. त्याच्या मनात भीती असते, माझी आई आंधळी आहे म्हणून, एका डोळ्यानं आंधळी आहे म्हणून मला माझ्या वर्गातली पोरं चिडवतायत. ते पोरगं मोठं होतं, नोकरीला लागतं, शहरात जातं, त्याचं लग्न होतं आणि फ्लॅट करून एका बिल्डिंग मध्ये राहायला लागतं. त्याला भीती असते, आता शहरात तर माझी आई येणार नाही ना, मला लोक चिडवणार नाहीत ना, या अपार्टमेंटच्या परिसरात ही सगळी
मोठमोठी पैशावाली लोक राहतात, माझ्या आई आंधळी एका डोळ्याला, मला चिडवतील की काय? ते पोरगा अपार्टमेंट मध्ये राहत असतं. एके दिवशी त्या आईला वाटतं माझ्या पोराचं काय चाललंय, पोराचा चेहरा पाहावा म्हणून आई त्या पोराकडे जाते. त्या पोराच्या घराची बेल दाबते. बायको समोर येते. बायको म्हणते कोणीतरी आलंय. पोरगा येतं आणि खाडकन आईच्या तोंडावर दार लावतं आणि बायकोला म्हणतं असेल कुणीतरी भिकारी. त्या आईच्या काळजात पुन्हा वेदना होतात. ती आई चालत घरी येते, गावाकडे येते, गावात राहते. कालांतरानं त्याच गावात शाळेत अशाच तुम्ही सगळे जेव्हा मोठे होता तसं मोठं होतं ते पोरगा. आणि मग त्या शाळेचा त्यांचा गेट टुगेदरचा कार्यक्रम होतो. त्या पोराला जायचं नसतं, पण मित्रांच्या आग्रहापोटी ते जातं. गेट टुगेदर संपतं. त्याला भीती असते. गेटकडे बघतं आई येते की काय, पुन्हा त्याला लाज वाटते की काय. जायला निघतं ते पोरगा स्वतःच्या 4 व्हीलर मध्ये बसून. पण त्याला वाटतं घराकडे एकदा चक्कर मारू, घर कसं आहे पाहून येऊ. घरी जातं. शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारतं पडकं घर झालंय, तुटकं कुलूप आहे, तुटका दरवाजा आहे. शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारतं माझी आई कुठं आहे. शेजारची महिला म्हणते बाळा तुझी आई निधन झालंय, आई वारून 1 वर्ष होऊन गेली, तुला माहित नाही का. त्या पोराच्या काळजात त्यावेळी ठोका चुकतो. त्या पोराचं काळीज त्यावेळी चिरलं जातं. ती बाई म्हणते तुझ्या आईनं एक संदेश दिलाय की माझं पोरग जेव्हा येईल तेव्हा त्याला घराच्या खोलीत ठेवलेल्या पेटीतलं एक पत्र माझं दाखवा. ते पोरग त्या पत्राकडे धावत जातं. आईनं पेटीत ठेवलेली पेटी उघडतं. आईनं घरात ठेवलेलं पेटीचं कुलूप उघडतं. त्या पत्रात सुरुवातीला लिहिलेलं असतं बाळा तुझ्यासाठी काही पैसे मी राखून ठेवले. ते पैसे त्या पेटीत असतात. त्या पोराच्या डोळ्यात किंचित अश्रू येतात. भावना संवेदनशीलतेनं ते पोरग पाहायला लागतं. आईनं लिहिलेलं पत्र वाचतं. त्या पत्रात त्या आईनं लिहिलेलं असतं बाळा तू लहान होतास, तुझा जन्म झाला आणि जन्मानंतर कालांतरानं बाबा वारले. पण तुझ्या जन्माच्या वेळी बाळा तुझा एक डोळा पूर्णतः नासलेला होता, क्षीण झालेला होता, जीर्ण झालेला होता. डॉक्टरांना मी विनंती केली माझ्या बाळाचा डोळा मला परत हवाय. डॉक्टर म्हणाले माते त्या बाळाला डोळा प्रदान करू शकत नाही, पर्याय एकच आहे, कुणाचा तरी डोळा काढून बसवावा लागेल. बाळा मी आंधळी यासाठी झाले, जन्मताच एका डोळ्यानं तू आंधळा होतास म्हणून तुला डोळा देण्यासाठी मी माझ्या स्वतःचा डोळा काढून तुझ्या डोळ्यात घातलाय बाळा, म्हणून तुला मी डोळा दिला आणि मी आंधळी झाले बाळा. आईचं ते पत्र त्या लेकरानं वाचलं. गुडघे टेकून डोकं आपटून ते पोरग तिथं रडत होतं. मला माझी माय परत हवी आहे. मला माझ्या त्या माईचा चेहरा, माझ्या त्या आईचा चेहरा भरल्या डोळ्यांनी पाहायचा आहे. सासरू नैनांनी मला माझ्या त्या आईच्या चरणावरती अभिषेक घालायचा आहे. पण ती आई मला परत हवी असं ते पोरग म्हणत होतं. पण ती आई आता परत येणार होती का. म्हणून आई बाप आपल्याला जाणू देत नसतात आपल्यासाठी काय जीवाचं रान करतात. स्वतःचं काळीज हातात काढून तुमच्यासाठी अर्पण करण्याचं सामर्थ्य आई बापामध्ये असतं. याची जाणीव आपल्याला आईबाप कदापि होऊ देत नाहीत. कवी यशवंत नावाचे कवी आपल्या आईबद्दल लिहिताना म्हणतात आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होई शोककारी. आईच नाहीये ना आता, आईच नाही आता त्या लेकराकडे, आईच नाही आता. आई म्हणून कोणी जर आईला हाक मारत असेल तर ती हाक माझ्यावरती कानी येते. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक होई येई कानी मज होई शोककारी. आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी. आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी. ही न्यूनता सुखाची चित्ती सदा विदारी दुःख देतीये. वात्सल्य माऊलीचे आम्हा जगात नाही, दुर्भाग्य या विना का आम्हास नाही आई. येशील तू घराला परतून केद वागे, दौडू नको घडीला, दौडू नको घडीला, ये ये निघून वेगे. किती वेगानं आईकडे विनंती केली कवी यशवंताच्या कवितेमध्ये की आई तू परत ये, आम्हाला तुझा चेहरा पाहायचा आहे, आई तुझ्या चरणावरती माथा टेकवायचा आहे. पण एकदा गेलेली आई परत येणार नाही. ढगाळ गेलेला चंद्र पुन्हा येईल, पण मातीआड गेलेले आई बाप बाळांनो कधीच परत येणार नाहीत. म्हणून त्यांच्यासाठी, त्यांच्या कर्तृत्वाच्या जाणीवेसाठी कष्ट करा. पुन्हा अतिशय फापट गोष्टींच्या नादी लागून, चित्रपटातल्या स्टोऱ्या पाहून, त्या स्टोऱ्यांसारखं जीवन जगायला बघून, प्रेमाच्या कथा रंगवत आयुष्य भरकटत वाया घालू नका. हात जोडून तुमचा भाऊ म्हणून या तिसंगीच्या मातीतल्या तुम्हा सगळ्या लेकरांना माझी कळकळीची ही विनंती आहे. आपण शिवाजी महाराजांची जयंती आली की गाडीला भगवे झेंडे बांधतो, अंगा खांद्यावर इकडं तिकडं शिवाजी महाराजांचं नाव काढतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो. बाबासाहेबांची जयंती आली की तसंच करतो, महापुरुषांची जयंती आली की तसंच करतो. पण शिवाजी महाराज तुम्हाला वाटतं ना, मला शिवाजी महाराज जास्त कळालेत, मला अहिल्यादेवी होळकर जास्त कळालेत असं तुम्हाला वाटतं ना. पण हे महापुरुष कुणाला कळालेले असतात सांगू तुम्हाला मी. शिवाजी महाराज कुणाला कळाले माहित आहे का. छत्रपती शिवाजी महाराज कुणाला कळालेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना का केली हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. का
का शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा अट्टास केला बाळांनो? शिवाजीराजे सरदार होते, ठरवू शकले असते तर एक भला मोठा परगणा त्यांना होता, जबाबदारी होती, सुखात जीवन जगू शकले असते, विलासी जीवन जगू शकले असते. पण का केलं शिवाजी महाराजांनी एवढा सगळा अट्टहास? कारण शिवाजी महाराजांच्या आई जिजामाता आहेत आणि जिजामातेला वाटायचं, जिजामाता म्हणायच्या किती दिवस माझ्या पतीनं शहाजीराजानं या निजामशाह आदिलशाहची मुघलशाहची गुलामी करायची, किती दिवस आमच्या मराठ्यांच्या आमच्या सर्वसामान्य लोकांनी इतरांना मुघलांना आदिलशाहला मुजरे घालायचे. माझं स्वतंत्र स्वराज्य, माझ्या लोकांचं राज्य उभा राहिलं पाहिजे. शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे चाटेसर आई जिजाऊंच्या डोळ्यातल्या स्वप्नाची प्रतिकृती म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य. आईच्या डोळ्यातल्या स्वप्नासाठी, रयतेच्या सुखासाठी शिवाजी महाराजांनी हे केलंय. शहाजी राजेंच्या पित्याच्या स्वप्नासाठी शिवाजी महाराजांनी हा सगळा अट्टहास मांडलाय. ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. आपल्या आईला माँसाहेब म्हणणारा जगाच्या इतिहासातला पहिला माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एवढा सन्मान आईप्रती, आईला माँसाहेब म्हणायचे शिवाजी. रायगड नावाचा किल्ला बांधलाय उंचवट्यावरती, तिथं शिवाजीराजे राहायचे. आई जिजाऊला रायगडाची हवा मानवत नाही म्हातारपणाच्या काळात, म्हणून रायगडाच्या पायथ्याला पाचाडचा वाडा आई साहेबांसाठी शिवाजी महाराजांनी बांधून दिलाय. आई जिजाऊंनी खलिता पत्रावरती शिवाजीराजांना आवाज देण्यासाठी पाठवावं. आपल्या आईचा आवाज येताच आईच्या चरणाची धूळ मस्तकाला लावण्यासाठी जीवाच्या आकांतानं आईच्या चरणाशी येऊन शिवाजीराजांनी येऊन पोहोचावं. इतकं प्रेम, इतकी मातृभक्ती, इतकी निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या आईवरती होती. म्हणून आईनं केलेल्या संस्काराची जाणीव त्यांनी ठेवली. हे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागेल. या जगात डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी शक्ती फक्त आता आपले आई बाप आहेत. या जगात ह्या शक्ती आपल्याला कुठेही सापडून मिळत नाहीत. तुम्ही घराचा उमरा ओलांडून शाळेत जरी यायला निघाले, घराचा उमरा ओलांडा, थोडे मोठे व्हा, लोक तुम्हाला काय विचारतात माहित आहे का? लोक विचारतात तू काय कमावलंस. कुणी भेटा, तुमचे पाहुणे नातेवाईक सगळे सोयरे मित्रमैत्रिणी, कुणी विचारतं तू काय कमावलं, काय कमावलं, काय कमावलं. पण एकटी आई असते जी घरात आल्यावर पहिल्यांदा विचारते, बाळा आज काय खाल्लंस, बाळा उपाशी आहेस का, बाळा काही खाल्लंस की नाही. हे सामर्थ्य, ही संवेदनशीलता, ही वृत्ती आईशिवाय कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रेम प्रेयसी तुम्ही म्हणता, तुमच्यावरती डोळे झाकून प्रेम करते कदाचित ती तुमची प्रेयसी असेल. डोळे झाकून प्रेम करते ती तुमची प्रेयसी असेल. डोळे उघडे ठेवून प्रेम करते ती तुमची मैत्रीण असेल. डोळे मोठे करून आणि ओटारून प्रेम करते ती तुमची बायको असेल. पण डोळे मिटेपर्यंत लेकरावरती प्रेम करते ना ती फक्त आई असते. बघा, ती फक्त आई असते. आईशिवाय ही शक्ती, ही वृत्ती आपल्याला इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही. ज्या गणरायाच्या साक्षीनं आणि गणरायाच्या या उत्सवाच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम घेतोय, त्या गणरायाला अजून एक मोठा भाऊ होता, त्याचं नाव होतं कार्तिकी. आणि गणरायाला आई वडील होते शंकर आणि पार्वती. त्या शंकर आणि पार्वतीनं त्या गणरायाला सांगितलं, कार्तिकी भावाला आणि गणरायाला सांगितलं की तुमच्यासाठी एक सुंदर वस्तू आम्ही गिफ्ट देणार आहे, पण अट एक आहे की या जगाला प्रदक्षिणा घालायची. जो पहिल्यांदा प्रदक्षिणा घालेल त्याला ही वस्तू प्राप्त होईल. मात्र कार्तिकी प्रवासाला निघाला जगाच्या. गणरायानं आपल्या आई आणि वडिलांभोवती एक प्रदक्षिणा घातली. महादेवानं विचारलं, बाळा असं का? गणराय म्हणाला, माझ्यासाठी माझं जग हे माझ्या आई बाबा आहेत. माझे आई बाबा हेच माझ्यासाठी माझं जग आहे. त्या गणरायाला प्रदक्षिणा घातली. गणरायानं हे शिकवतात आम्हाला हे गणपती. आणि म्हणून या गणेशोत्सवाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी शिकल्या पाहिजेत. हे आवर्जून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय. महापुरुषांपासून काय घ्यायचं, आयुष्यामध्ये काय करायचं, आई बापांच्या स्वप्नांसाठी काय करायचं हे सांगणारी एक सुंदर गोष्ट तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. शेवटच्या टप्प्यात आहे. मोजक्या 2-4 मिनिटं तुमच्याशी 5-10 मिनिटं बोलणार आहे फक्त. मला ही जाडीबाई उन्हाची. बाळांनो, एक वडार समाजातली बाई आहे. वडार समाजातली, लक्षपूर्वक ऐका. वडार समाज तुम्हाला माहित नसेल. आमच्याकडं रस्त्यावरती दगडं फोडायची कामं वडार समाजाची लोक करतात. एक वडार समाजाची बाई आहे. वडील नाहीयेत त्या मुलाला. आणि त्या बाईला एक 12 वर्षाचं लेकरू आहे, चिमुरडं 12 वर्षाचं तुमच्या या लेकरांसारखं. बाई रस्त्यावर खडी फोडायच्या कामाला जाते. बाई रस्त्यावर खडी फोडतीये. अंगात एके दिवशी ताप आहे, कणकण आहे, दुखतंय, कामाला जाऊ शकत नाही. जगायचं कसं, जिवंत राहायचं हा प्रश्न आहे. पोटाची भूक भागवायची कशी हा प्रश्न आहे. रस्त्यावरती तरी त्या बाईला खडी फोडायच्या कामाला जावं लागतंय. 12 वर्षाच्या लेकराला सोबत घेऊन ती बाई खडी फोडायला रस्त्यावरती गेली. खडी फोडतीये, काम होत नाही अंगात दुखत असल्यामुळं. 12 वर्षाचं लेकरू आईच्या शेजारी खेळतंय. अचानक लाल दिव्यातली गाडी येते. सुटाबुटातला एक माणूस खाली उतरतो, बाईच्या जवळ जातो आणि त्या बाईला म्हणायला लागतो, ए बाई तुला अक्कल आहे का? किती कमी वेगाने काम करायला लागली. या गतीनं जर काम करत राहिली तर या रस्त्याचं काम कधी व्हायचं, कधी हा रस्ता व्हायचा तुला समजतो का? वाटेल त्या शिव्या देतो आणि तो माणूस कलेक्टर निघून जातो.
आईच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात त्या माणसानं दिलेल्या शिव्यांमुळं. ते 12 वर्षाचं लेकरू आईच्या जवळ जातं, आईच्या खांद्याला गदगदा हलवताना आईला म्हणतं, आई आई ते कोण होते ग तुला शिव्या दिलेले? आई म्हणते, बाळा ते कलेक्टर होते, कलेक्टर, ते फार मोठे साहेब होते बाळा. पोरगा आईच्या हातातलं ते दगड फोडायचा छन्नी आणि हातोडा घेताना एक मोठा खडक असतो, त्या खडकावरती जाऊन घणाचे घाव घालत सुटतं. आईला वाटतं पोरग काय वेडेपणा करायला. आई धावत धावत त्या लेकराजवळ जाते स्वतःचा. लेकरू काय करतंय ते वेडेपणा पाहायला जाते. ते लेकरू तिथं काहीतरी कोरत असतं. आई त्या लेकराच्या हातातला छन्नी आणि हातोडा हिसकावण्याचा प्रयत्न करते. त्या लेकराच्या हातावरती जखम होते, रक्ताची चिळकांडी उडते. ते पोरग खडकावरती काहीतरी नावं कोरत असतं, अक्षर गिरवत असतं. तिथं रक्त रक्त शिंपलं जातं. आईला वाटतं पोरानं काय लिहिलंय. आई स्वतःचा पदर घेते आणि ते रक्त पुसायला लागते. आई ते रक्त पुसते आणि तिथं लिहिलेलं वाचते. त्या 12 वर्षाच्या लेकरानं लिहिलेलं असतं, आई तुझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाचा बदला घेण्यासाठी मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच. मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच. आणि तुम्हाला ही घटना खोटी वाटत असेल, ही घटना सत्य आहे. याच महाराष्ट्रातल्या, याच तुमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या एका गावचं ते वडार समाजाचं लेकरू आज कलेक्टर आहे सर, कलेक्टर. या जिल्ह्याची ही कथा आहे. आणि म्हणून काय आपल्या आयुष्यामध्ये आईच्या डोळ्यातल्या स्वप्नाची जाणीव ज्याला झाली, बापाच्या डोळ्यातल्या स्वप्नाची जाणीव ज्याला झाली, आईच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूच्या थेंबाचा बदला घेण्याचं सामर्थ्य ज्याच्यात निर्माण झालं ना, त्याला हे जग कळालं, त्याला हे महापुरुष कळाले, बाकी काही नाही. प्रेम, चित्रपटांच्या कथा, लव्ह स्टोऱ्या, या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या समाधान देणाऱ्या असतात. लेकरानं तुम्ही हसताय, तुमचं वय कमी आहे, पण मला खात्री आहे तुम्हाला या बाबी समजतायत मी बोलतोय काय. एक बगीच्यामध्ये ग्रामीण भागातलं एक पोरग आहे, कष्ट करणारे आई वडील आहेत त्याचे. ते पोरग आणि शहरातली एक त्याची प्रेयसी आहे, महाविद्यालयात शिकायला गेलेत आणि बगीचात बसलेत. आणि बगीचात बसल्यानंतर त्या प्रेयसीनं प्रियकराला, त्या पोराला, गरीब घरातल्या त्या पोराला विचारलं की सांग सजना, तुला माझ्या डोळ्यात काय दिसतं. आता अलीकडच्या काळातले तुमच्या आमच्या सारखे असते तर म्हणाले असते खुश करण्यासाठी चंद्र, तारे, सूर्य, नदी, नाले, हे ते दिसतं. ते गरीबाचं लेकरू म्हणालं, सजनी तुझ्या एका डोळ्यामध्ये ऊन असो, पाऊस असो, वारा असो, वादळ असो, या घराला जगवण्यासाठी स्वतःच्या हाडाचं काळं करणाऱ्या, रक्ताचं पाणी करणाऱ्या, माणसाचा चिखल करणाऱ्या आणि कुटुंबाला जगवणाऱ्या माझ्या आईचं चित्र दिसतं. तर वर्षभर फाटक्या बंडीमध्ये राहून दिवाळीच्या सणाला आम्हा सगळ्यांना कपडे घेणाऱ्या माझ्या बापाचं चित्र मला तुझ्या दुसऱ्या डोळ्यामध्ये दिसतं. आई आणि बाप तुम्हाला मला या पद्धतीने जेव्हा दिसायला लागतील, मला वाटतं तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला या जगामध्ये जगण्याचं सामर्थ्य प्राप्त व्हायला लागेल. आईवरती अनेकांना सांगितलंय. अनिल दीक्षित नावाचे कवी बापावरती लिहिताना असं म्हणतात, बाप म्हणजे कसा आहे, बाप म्हणजे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब पोरा दिसणार कसा. बापाच्या डोळ्यातलं सामर्थ्य, बापाच्या डोळ्यातलं दुःख, त्याच्या डोळ्यातले अश्रू लेकरांना आपल्याला दिसत नसतात. पण बाप आतून जितका रडतो ना, पुरुष बाप आतून जितका रडतो, ते रडणं तुम्ही कधीतरी समजून घ्या. बाप थकल्यावरती त्याचा बनावा आधार. अनिल दीक्षित लिहितात, बाप थकल्यावरती त्या बापाचा बनावा आधार, नाही उपरोध पुन्हा किती घातले पितर घालतो ना आपण बाप गेल्यावरती. बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच त्याचा आधार बनलं पाहिजे. एकदा बाप गेल्यावर त्याचे किती पित्र घातले तर त्याला काहीच अर्थ नाही, हे लक्षात ठेवा. बाप तलवार आहे, बाप ढाल आहे, बाप पेटती मशाल आहे. बाप जागतो म्हणून हे घर खुशाल आहे. बाप जगत असतो, बाप जागत असतो म्हणून आपलं घर खुशाल असतं. हे शेवटी आज बराच वेळचं बोलतोय, याची जाणीव ही मला आहे. मित्रांनो, आत्महत्या आपल्या सगळ्या तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं पेव फुटलेलं आहे. संपवतोय माझं. आत्महत्या करताय तरुण पिढी. संकट आलं की खचून जाताय आपण, एखादं दुःख आलं की खचून जाताय. आई वडिलांनी कुठं काही एखादा शब्द सांगितला, एखादी गोष्ट आई वडील बोलले की खचून जाताय. या जगामध्ये ज्या ज्या माणसाने दुःख सहन केलंय, ज्या ज्या महापुरुषांनी दुःख सहन केलंय, त्यांनी स्वतःचा इतिहास निर्माण केला, हे लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होतं, लोक सार्वजनिक पानवट्यावरच्या पाण्याला सुद्धा हात लावून देत नव्हते बाबासाहेब आंबेडकराला. 5वीच्या वर्गात बाबासाहेब आंबेडकर शिकत होते. 5वीच्या लेकरांनो लक्षपूर्वक ऐका. 5वीच्या वर्गात बाबासाहेब आंबेडकर शिकत होते आणि त्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं आपल्याकडं, इंग्रज सरकार होते आपल्याकडं. इंग्रज अधिकारी शाळेत इन्स्पेक्शनला आले. उंबऱ्याच्या बाहेर 5वीच्या वर्गातले बाबासाहेब आंबेडकर बसायचे. उंबऱ्याच्या बाहेर बसून शिकावं लागायचं.
इन्स्पेक्शन साठी आलेल्या अधिकाऱ्यांनी पोरांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. वर्गाच्या आत बसलेल्या एकाही पोराला प्रश्नाचं उत्तर येणार. गुरुजींची तारांबळ उडाली. आता कसं करायचं? अधिकाऱ्यांसमोर पोराला प्रश्नाची उत्तरच येणार. आणि शेवटी सगळ्या प्रश्नाची उत्तरं उमऱ्याच्या बाहेर बसलेले बाबासाहेब आंबेडकर द्यायचे. अधिकारी खुश झाले आणि बाबासाहेबाच्या पाठीवर थाप दिली. म्हणाले, बाळा तुझं नाव काय? बाबासाहेब म्हणाले, मला भीमराव रामजी आंबेडकर म्हणतात. अधिकारी म्हणाले, बाळा या शाळेची लाज राखली, सगळ्या प्रश्नाची उत्तरं तू देतोस. बाळा शेवटचा एक प्रश्न विचारतो, सांग बाळा, या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता आहे? या पृथ्वीपासून काय म्हणाले अधिकारी बाबासाहेबांना 5वीच्या वर्गातल्या लेकराला? सांग बाळा, या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता आहे? बाबासाहेब आंबेडकर अधिकाऱ्यांना म्हणाले, साहेब या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता हे मला माहित नाही, पण माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह वर्गाच्या कोपऱ्यात ठेवलेला पाण्याचा माठ माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह आहे. वर्गाच्या कोपऱ्यातल्या पाण्याच्या माठाला सुद्धा हात लावायची शक्ती आणि सामर्थ्य नव्हतं बाबासाहेब आंबेडकरांना या व्यवस्थेनं दिलेलं, पण स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाजून दिल्लीच्या तख्ताला सुद्धा खेचून आणता येईल एवढं सामर्थ्य संविधान निर्माण करून त्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला दिलं. किती दुःख सहन केलं, किती कष्ट सहन केले, किती हालापेष्ट सहन केल्या. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकायला गेले. कोलंबिया विद्यापीठाच्या अलीकडच्या काळातल्या कुलगुरूंनी 300 वर्षाचा इतिहास शोधून काढला. 300 वर्षाच्या कोलंबिया जगातल्या सगळ्यात मोठ्या विद्यापीठाच्या इतिहासातला सगळ्यात विद्वान व्यक्ती शोधायला समिती नेमली. त्या समितीनं नाव शोधलं, जगातल्या सर्वात उच्च विद्यापीठाच्या 300 वर्षाच्या इतिहासातला सगळ्यात विद्वान व्यक्ती कोण असं शोधलं गेलं. जगाच्या सगळ्यात मोठ्या विद्यापीठाच्या 300 वर्षाच्या इतिहासातला सगळ्यात विद्वान व्यक्ती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव समोर आलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव समोर आलंय. आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांचा त्याच कोलंबिया विद्यापीठाच्या वेशीवरती बराक ओबामा जेव्हा राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा पुतळा झालाय. मला तुम्हाला यातून हीच गोष्ट सांगायची आहे की किती दुःख, किती कष्ट, किती संकट आले तरी आपण खचून जायचं नसतं. दुःखातून पुढे जाण्याचं, दुःखातून प्रगती करण्याचं सामर्थ्य तुम्हा सगळ्यांच्या अंतःकरणात निर्माण व्हावं ही कामना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून या ठिकाणी व्यक्त करेल. क्रिकेट, क्राईम, सिनेमा, राजकारण या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून पडत असताना, या सगळ्या गोष्टींच्या मोहात बाळांनो आपण सगळेजण जात असताना पहिल्यांदा आपल्या जगण्याचं मूल्य समजून घ्या, आईबापांच्या संस्काराचं मूल्य समजून घ्या आणि त्या मूल्यांना व्यवस्थितपणे आपल्या उराशी बाळगत स्वतःच्या आयुष्याची प्रगती करा. ज्यावेळी आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या तुम्ही प्रगत होता, संपन्न होता, त्यावेळी हे जग तुम्हाला मुजरे करतं. तुम्ही काबिल बनलात की काबिलियत तुमच्याकडे आपोआप आल्याशिवाय राहत नाही. म्हणून काबिल बनायला शिका. सामर्थ्य तुमच्याकडे आल्याशिवाय त्या वाचून राहणार नाही. शिक्षणाचा खरा अर्थ समजून घ्यायला शिका. सावित्रीबाई फुलेंनी लिहिलं होतं, शिक्षण म्हणजे काय? तुम्हाला वाटत असेल फक्त पदव्या मिळवणं आणि पदव्यांचे कागद मिळवणं म्हणजे शिक्षण. ज्ञान आणि माहितीतला फरक करायला शिका. बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या, वेळ मिळेल तेव्हा पुन्हा एकदा आपण कधीतरी बोलूयात. परंतु शिक्षण याचा अर्थ काय? सावित्रीबाई फुले असं सांगतात, कविता लिहितात काव्य आणि फुलेमध्ये, शिक्षणाने जाते पशुत्व. सरळ गोष्ट सांगतात, शिक्षणाने जाते पशुत्व, येते मनुष्यपण पहा. इथल्या गुरुजींना, पालकांना माझी हात जोडून विनंती असेल, ही लेकरं डॉक्टर नाही झाले तरी चालतील, ही लेकरं इंजिनियर नाही झाले तरी चालतील, कलेक्टर, एसपी काहीच नाही झाले तरी चालतील, पण ही लेकरं सगळ्यात पहिल्यांदा एक चांगला माणूस झाले पाहिजेत. हे शिक्षणाचं खरं मूल्य आहे. हा शिक्षणाचा खरा संस्कार आहे. हा शिक्षणाचा खरा विचार आहे. आणि तो विचार या लेकरावरती आपण सर्वजण रुजवाल एवढी एक कामना या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. बऱ्याच बाबी बोलण्यासारख्यात, पुन्हा कधीतरी आपण बोलूयात. शेवटची एक कथा, छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. लेकरांनो, किती मोठे व्हा, आकाशाला गवसणी घाला, आकाशाला तुमचे हात पोहोचू द्या, किती सामर्थ्य कमवा, किती पैसे कमवा, पण या मातीला मात्र कधी विसरू नका. आई बापांना कधी विसरू नका. जगाची आई, अनाथांची आई सिंधुताई तुम्हाला माहित असेल. सिंधुताई सपकाळ, शेवटची गोष्ट आहे सिंधुताई सपकाळ. त्या सिंधुताई सपकाळांना भेटण्यासाठी मी जेव्हा गेलो, मी म्हटलं लुगड्यातली ही बाई, नाटी नेसणारी ही बाई, नऊवारी नेसणारी, नाटी नेसणारी ही बाई पार अमेरिकेपर्यंत जाऊन आली. या बाईच्या यशाचं रहस्य समजून घेऊयात. सिंधुताईंच्या भेटीला गेलो, सिंधुताईंच्या जवळ गेलो. बरीच गर्दी होती. पाहिलं लोक आहेत, म्हटलं गर्दी कमी होऊ द्या. गर्दी कमी झाली आणि मग माईंच्या जवळ गेलो. नमस्कार केला, नाव सांगितलं, परिचय सांगितला आणि म्हटलं सिंधुताई, या मातीतून तुम्ही पार अमेरिकेपर्यंत विश्वात तुमचा झेंडा फडकवलास, तुमच्या यशाचं रहस्य तरी मला सांगा. सिंधुताई काहीच बोलल्या नाहीत. मला अशा चालायला लागल्या, पाठीशी हात बांधून. मी त्यांच्या समवेत असा चालायला लागलो. चालत चालत अचानक त्या खाली बसल्या. मी त्यांच्यासोबत खाली बसलो आणि त्या उभा राहिल्या ताटकन. मी ताटकन उभा राहिलो, पण उभा राहिल्या मी माझ्या पॅन्टला लागलेली, जीन्सला लागलेली धूळ झटकली. सिंधुताई असं म्हणाल्या, बाळा, तुझ्या आजच्या युगातल्या या जीन्सला, या ज्या मातीतून मी माझं विश्व उभा केलं, त्या मातीचं ओझं झेपत नसेल तर माझ्या विचारांचं ओझं तुला काय झेपणार आहे.
आणि म्हणून या मातीचं ओझं पेलवण्याचं सामर्थ्य लेकरांनो, माझ्या मित्रांनो, तुमच्या अंतःकरणात निर्माण करा. पालकांनाही माझी विनंती असेल, जिथे कुठे गावातले पालक ऐकत असतील, की आपल्या पाल्याला आपला आधार वाटला पाहिजे. माझा बाप माझा आधार वाटला पाहिजे, वैचारिक आधार वाटला पाहिजे, मूल्यांच्या दृष्टीने आधार वाटला पाहिजे, संस्काराच्या दृष्टीने आधार वाटला पाहिजे. तो आधार तुम्ही आपल्या पाल्यांसाठी या ठिकाणी निर्माण कराल, ही कामना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. मला जाणीव आहे, मी बराच वेळचं बोलतोय, ही सगळी लेकरं हुशार आहेत. या व्याख्यानाच्या माध्यमातून निदान काही बाबी आपल्या अंतःकरणात उतरवतील आणि ज्या कुप्रथा, अलीकडच्या काळात ज्या कुप्रथांचे पायंडे पडतायत, त्या पायंड्यांना कुठेतरी रोध घालतील आणि आपल्या आयुष्याला यशाच्या एका उंचीवरती घेऊन जाण्यासाठी स्वतःमध्ये ते सामर्थ्य, स्वतःमध्ये ती विद्वत्ता, स्वतःमध्ये ती क्षमता त्या ठिकाणी निर्माण करतील. ही कामना तुमचा एक मोठा भाऊ म्हणून या गणरायाच्या चरती तुम्हा सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांकडून ती अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आमचे राजकुमारजी पवार साहेब यांचे अतिशय अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. अगदी दीड महिन्यापासून माझ्या ते संपर्कात होते, सातत्यानं फोन करायचे, इतका फॉलोअप घेणारा आणि एक अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन इथल्या सगळ्या अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळींनी केलं, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. प्रामुख्यानं ज्यांचं सहकार्य आहे त्या आदरणीय तानाजीरावजी वाघमोडे साहेबांचे अतिशय अंतःकरणापासून आभार आहेत. त्यानंतर राजकुमारजी पवार साहेबांचे पुन्हा आभार आहेत. अविनाशजी रुपणवर साहेब आहेत, अध्यक्ष असलेले तरुण अक्षयजी रुपणवर, त्यांचं मनापासून कौतुक यासाठी आहे की गणेशोत्सवामध्ये डीजे लावा, ढोल ताशावरती बडवा आणि नाचा, डान्स करा, दारू प्राशन करा, यासारख्या गोष्टी इतरत्र आम्हाला पाहायला मिळतात. मात्र गणेशोत्सवाच्या निमित्तानं किती सुंदर कार्यक्रम या आस्था प्रतिष्ठानच्या संयोजकांच्या माध्यमातून राबवले गेलेत. अगदी सांगलीला मदत पोहोचवतायत, त्या महापुराला, कोल्हापूरला मदत पोहोचवतायत. किती मोठी गोष्ट, किती चांगलं काम या आस्था प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे. ते असंच पुढे चालत राहील, त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. उपाध्यक्ष दिनेशजी लंगोटे यांचे आभार आहेत. रोहितजी पवार, ऋषिकेशजी आहेरकर, अजयजी मुलानी, या सगळ्या तरुण सहकाऱ्यांचे मनापासून करावे तेवढे कौतुक कमी आहेत. त्यांचे पुन्हा पुन्हा आभार व्यक्त करतो. आणि शेवटी गुरु ठाकूरांच्या शब्दांमध्ये माझ्यासोबत एक गोष्ट राहिली, माझ्यासोबत जे चाटे सर आलेत तेही अतिशय विद्वान आहेत, त्यांचे मनापासून अंतःकरणापासून आभार आहेत. आदरणीय रेखा चंद्रवार मॅडम यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मुळात तुम्हा सगळ्यांचे अंतःकरणापासून आभार आहेत, इथल्या सगळ्या शिक्षक मंडळींचे. आणि शेवटी गुरु ठाकूरांच्या कवितेत तुम्हाला फक्त एवढंच म्हणेल, गुरु ठाकूरांचे शब्द तुम्ही घरी घेऊन जायचे, स्वाभिमानानं जगायचंय. गुरु ठाकूर काय सांगतायत आम्हाला? असे जगारे छाताडावर आव्हानाचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे छाताडावरती आव्हानाचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे दुनियेतून या, करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, गैवर यावा दुनियेत साऱ्या निरोप शेवटी देताना. ठणकावून सांगावे प्रत्येक आव्हानाला ये आता बेहत्तर, असे लांबूची इच्छा तर मार्गही मिळतील 70. आणि असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावणी अत्तर, त्या आव्हानाचं अत्तर छाताडावर लावून मायबापांचा संस्कार उराशी पेलून गणरायाच्या साक्षीनं तुम्ही सर्वजण प्रगतीच्या उंबरठ्यावरती चढाल, ही एक कामना या मातीत व्यक्त करतो. पंढरीश पांडुरंगाच्या गणरायाच्या चरणी, ग्रामस्थांच्या या मातीच्या चरणी माझे हे सगळे शब्द या ठिकाणी अर्पण करतो. चूक भूल माफी असावी एवढीच कामना व्यक्त करतो आणि थांबतो. कोटी कोटी मनपूर्वक धन्यवाद.